धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलेलं आहे संदीप लोकेबुवांनी. आता आम्हा दोन्ही बुवांबद्दल आपल्याला 100% माहिती आहे. गुंडू सावंत काय चीज आहे आणि लोकेबुवा काय चीज आहे, आम्हा दोघांमध्ये एक फरक दिसेल तुम्हाला. मी म्हणजे कोणतरी मोठा भजनकर आहे, माझा आवाज म्हणजे पहाडीपर्यंत जातो. पहाडी आवाजाची बादशाह अशी स्वयंघोषित ज्यांनी स्वतःला म्हणून घेतलंय तो संदीप लोकेबुवा. सिंधुदुर्गात जेवढे बुवा आहेत खूप आहेत बुवा, शेकडो मध्ये. आणि त्याच्यामध्ये एक नंबरला जर चिडखोर कोण बुवा असेल ना तर हे संदीप लोकवा, लक्षात घ्या. ह्याच्या इतके किडे दुसऱ्या बुवांमध्ये सिंधुदुर्गात कुठल्या नाहीये. आणि का किडे एवढे वळवतात तर फक्त केवळ आवाजाच्या जीवावर. बरं, सिंधुदुर्गातले एक नामवंत भजनी बुवा विनोद चव्हाण असं म्हणतात की लोकेबुवा खूप गोड गातात, परंतु जेव्हा आवाज वरच्या पट्टीला लावतात तेव्हा ते बेसूर होतात. असं मी म्हणत नाही, ते म्हणतात विनोद चव्हाण बुवा. हे एवढं ना पुरे. हे कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय, हौस मरताना गातोय. जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय, लक्षात घ्या. कोण स्वयंघोषित नाहीये इथे. प्रत्येकाला विनोद चव्हाण म्हटल्यानंतर बाबा पेटीमध्ये मास्टर किंवा अतिशय उत्कृष्ट गायन, संदीप पुजारे बतावणीची बादशाह, जोईल बुवा एक वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढण्यामध्ये पटायत, असं प्रत्येकाला टॅग लागलेला आहे. इथे कोण सांगत नाही कोणाला, मायबाप प्रेक्षक तुम्ही आमच्यावर एवढं प्रेम करताय म्हणून एवढ्या चिखलात सुद्धा तुम्ही आज इथे उभं राहिले, लक्षात घ्या. मग आपण या खुर्चीवरून बोलताना त्यांना काहीतरी देण्याचं काम करायचं. एरवी एकमेकाची तुमची आमची इज्जत काढण्यासाठी आपण नाही आलो इथे, लक्षात घ्या. आपण काय आहोत हे 100% मायबाप प्रेक्षकांची ताकद आहे. कारण ते तासन तास इथे चिखलामध्ये उभं राहतात तर त्यांची ताकद आहे ओळखण्याची. तो मला विचारतं की मला पहिला प्रश्न असा पडला की मी तुमच्याशी एवढं चांगलं वागून तुम्ही असं माझ्याशी वाईट का वागता. या देवीला स्मरून सांगतोय, जे माझ्या आई वडिलांना स्मरून. कारण देवी घेऊ मानणं नाही, हो देवाचं मानणं नाही. तुम्ही बघा, ज्या वेळेस हे सत्य सांगण्याचा प्रयत्न करताना तेव्हा कोणाची शक्ती घेतात. त्याच्यात देवाची शक्यतो घेतो नाही. ही सरस्वतीची घेतलो आणि आपल्या आईची घेतलो म्हणून देवाक मानत नाही, लक्षात. कारण कलियुगात देवाला कोण मानत नाही. दगडात देव आहे हे सांगण्यात माणूस यशस्वी झालाय, पण माणसात देव आहे हे सांगण्यात अजून माणूस यशस्वी झालेला नाही, लक्षात घ्या. आणि याच्या पुढे सुद्धा होताना ते मुश्किल दिसेल तुम्हाला. तर हा संदीप लोकेबुवा, मी काहीच बोललेलो नाहीये. आणि ह्या देवालाच म्हणून माझ्या आई वडिलांना जर तो मानत असेल, मी तर मानतोच, तर त्या आई वडिलांनाच म्हणून सांगतो याच्या मागे कधीच मी वाईट बोलत नाही. हा डबलबारी एखादी असेल दुसऱ्या बुवावर तर तेव्हा तरी आम्ही टिंगल टोवाळी करतो, पण वैयक्तिकरित्या मागावून काही सांगण्याचा विषय नाही. जे काय आहे संदीप लोके चिडखोर, मी इथे या स्टेजवर बसून सांगतो की डबलबारीच्या माध्यमातून तो चिडखोरच हा. तो म्हणता ह्याचा मास हा पडला तर माझी म्हणता हाडा करा मोडतोय, आणि ह्याचा म्हणता मास आहे तो आवाज येतो नाही. अरे आम्ही अन्न खातो, आम्हाला पचत, आणि तुका अन्न खाता, ह्याचा अन्न खाता, ह्याचा घेतलेलो घास पचना नाही. कारण का तर त्याच्या पोटात ती इजा आहे. दुसऱ्याबद्दल चांगलं हे त्याच्या आयुष्यात कधी त्याला कोणी शिकवलेलं नाही. शाळेत तर काय 12वीत 3दा नापास आहे, त्यामुळे शाळेतून येतो काय तो सुसंबंध नाही. ठीक आहे, त्यांनी सांगितलं आज कात्यायनी देवीचा अवतार. अरे पण ही 5वी माळ आहे, ही 9 रूप घेतलीत ना. ह्याच्या पुढचं गुंडू सावून सांगणार का तुझा तोंड धरला का, तू सांग ना देवीबद्दल माहिती. तू पण काय फुकट इलं का, तू पैसे घेऊन इलस ना. माका इतकेच होय, हे पैसे घेऊन तू आलायस ना. उलट आम्ही पैसे घेऊन नामस्मरण करतोय. ही जमलेले मायबाप प्रेक्षक स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आलेत आपल्यासाठी, लक्षात घे. एवढं प्रेम जर करतात ना त्यांना चांगलं देण्याचा प्रयत्न कर. सिंधुदुर्गातली बारी हे करून जाऊ नको. जो जिल्हो बदललो रत्नागिरी असं देण्याचं काम कर. मी म्हणतो त्या देवीने 5 रूप घेतली, अजून 4 घ्यायचे, 9 रूप घेणार. ती कशासाठी घेतली ती सांग. ती 9 रूप तिला का घ्यावी लागली. मग देवाने का नाही रूप घेतली, त्या स्त्रीने रूप का घेतली ती, त्याचं कारण सांग. त्याच्याबद्दल माहिती सांग. अपेक्षा नाही तुझ्याकडून.
तू फार फार तर आता गुगल ओपन करशील बघशील आणि वाचून सांगशील, आपला विषय नाही. मी गजराच्या माध्यमातून तुम्ही जर थांबलात तर 100% ते सांगेन. 9 रुपये देवीने घेतली. आपण दर दिवशी आमच्याकडे प्रत्येक घराघरात घट ठेवतात, घटस्थापना करतात. तुमच्या इथे मंदिरात करत असतील किंवा घरात सुद्धा करत असतील. काही ठिकाणी मंदिरात घटस्थापना करतात, बरोबर ना. आणि दर दिवशी त्याच्यावरती 9 माळा, यावर्षी 10 आहेत, 9 माळा सोडतात. त्या माळा का सोडतो घटावरती आपण? कारण तो महिषासूर त्याला असा वर आहे की तुला कोण दैत्य किंवा नर मारू शकत नाही. मग त्याने त्याचा फायदा घेतला, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं, त्याचा फायदा घेतला आणि देवांवरती एवढा तुटून पडला की इंद्राला सुद्धा हरवलं आणि इंद्राच्या स्थानावर जाऊन बसला आणि सगळा स्वर्ग ताब्यात घेतला. सगळे देव पळाले घाबरून त्या महिषासुरात. आणि देव सगळे ना ते त्या घटात लपून बसलेत. म्हणून आपण घटाची स्थापना करतो आणि 9 दिवस 9 माळा सोडतो. लक्षात घ्या, त्याचं कारण खरं हे. आणि 9 दिवस त्या राक्षसाला, महिषासुराला मारलं म्हणून तिला महिषासुर मर्दिनी असं म्हटलं जातंय. आणि 9 दिवसानंतर ती परत चेक करायला आली कोण कुठे आहे. आणि ती म्हणते, देवी म्हणते, को जाग रे. ती आम्ही जी करणार ना परवा 6 तारीखला कोजागिरी, ती देवी विचारते की को जाग रे. ती कोजागिरी म्हणजे पार्टे नव्हे. नाही तर आमच्याकडे तो समज झालेला, कोजागिरी म्हटला की कोंबड्या बकऱ्या पटण्यात जे काय असेल ते. शेवटी आम्ही पण त्याच्यातले, आम्ही काही वेगळे नाही. आम्ही खुर्चीवर बसून मालवणी समजतो ना बऱ्यापैकी. हा, आम्ही तुमच्यातले म्हणजे वेगळे काय नाही. म्हणजे कोजागिरीला हे विषय महत्वाचे आहेत. आपलं भजन राम कृष्ण हरी या मंत्रावर अवलंबून आहे. मी नेहमी भजनाच्या, आता हे क्रॉस करतो पॉईंट करू दे त्याला, मग ते का आडवं करते. रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार. राम शब्द उच्चारायला सोपा आहे, राम समजायला सोपा आहे, राम शब्द लिहायला सोपा आहे. परंतु कृष्ण ज्याचं प्रत्येक अक्षर जोडाक्षर आहे, तो कृष्ण समजायला कठीण आहे, कृष्ण शब्द उच्चारायला कठीण आहे आणि कृष्ण हा शब्द लिहायला सुद्धा खूप कठीण आहे. आपलं हे हिंदुस्थान हिंदू राष्ट्र म्हणून आता घोषित होईल थोड्या दिवसात, थोड्या वर्षामध्ये. तरी पण प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना हिंदुस्थानामध्ये व्हायला किती वर्ष लागली? 500 वर्ष लागली. 500 वर्षानंतर गेल्या 22 जानेवारीला 24ला प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठापना अयोध्येमध्ये झाली. आणि येनकेन प्रकारे ते बघण्याचं भाग्य टीव्हीच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मिळालं. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे लक्षात घ्या, लक्षात घ्या. माय बाप शिकव, कलियुग आहे. इथे नामस्मरण तुमच्या कामाला येणार आहे. कर्म जे काही तुम्ही करणार आहे, 84 दशलक्ष योनीनंतर मनुष्याचा देह मिळालाय, ते तुमचं कर्म तुमच्या कामाला येणार. पूर्वीच्या काळी चालायचं, मागच्या जन्मी केलं तर या जन्मी फेडायचं. आता तसं नाही. या जन्मात केलं तर तुम्हाला या जन्मातच फेडावं लागतं. किंबहुना सकाळी एखाद्याचं वाईट केलं असेल, संध्याकाळपर्यंत तुम्हाला फेडावंच लागतं. म्हणून काय म्हणतोय बघा की एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, परंतु दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका, त्याची नोंद तुमच्या कर्मात होते. परंतु ही नाती तुटली, हे कलियुग आहे. 15-20 वर्षापूर्वीचा काळ आठवा. आपल्या घरात जर एखादा मुंबईवरून चाकरमानी आला तर त्याला पोचवायला तुम्हाला रत्नागिरी एसटी स्टँडवर जायला लागायचं. एकटा जाणार असला तर 10 लोक बोजा घेऊन त्याला रत्नागिरी स्टँडवर पोचवायला जायचे. एकदा का एसटी निघाली की तो जाणारा सुद्धा ओक्साबोक्षी रडायचा आणि त्याला पोचवायला जाणारी 10 माणसं सुद्धा ओक्साबोक्षी रडत घरी यायची. एवढं प्रेम होतं. आणि आता कोणाच्या प्रेत यात्रेला गेलं ना तर डोळ्यातून साधा एक थेंब पाण्याचा येत नाही. ही आजची परिस्थिती आहे, लक्षात घ्या. म्हणून आपण समजलं पाहिजे की नामस्मरण आपली कुलदेवता, आपली ग्रामदेवता आणि ज्यांच्या उदरी आपण जन्म घेतलाय ते आपले आई वडील, त्यांची मरेपर्यंत सेवा करा. आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही, लक्षात घ्या. ज्या प्रभू रामाच्या नामस्मरणाने आपण सुरुवात करतोय, त्याच्याच नामस्मरणाने मी सुरुवात करतो बघा. आता ह्या लोके बोलायची गरज नाही, कारण माझ्याकडे देण्यासारखं आहे भरपूर. हर घर में बहे कहीं नाम,
नाही लागतं. तानानं फाटलो तरी चला. हा. स्वरात स्वरात हा. त्याला काहीतरी पॉइंट मिळाव साजो होतो. त्याला तो सांगितलेलं असं बुवा काहीतरी माका बोल जेणेकरून माका काय देवावर बोला केला नाही पण मी तुझी तरी इज्जत काढून हसून जाय. हेच उद्देश आहे. बाकी एकमेव तुमका उद्देश तो दिसतो लक्षात घ्या. हर घर में बहे कहना, हर घर में बहे कहना, एक नारा गूंजेगा. हर घर में बहे कहना, एक नारा गूंजेगा. जहाँ राम ने जन्म लिया है मंदिर वही बनाया.